हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही बाहेर आलो आहे थोडं फिरायसाठी. म्हणजे फिरायला नाही, ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मला डॉक्टरकडे जायचं होतं. मग आम्ही डॉक्टरकडे गेलो आता जस्ट. आणि आता आम्ही चाललो आहे तनिषला भेटायला. तर मम्मी आहे आमच्याबरोबर आज. पप्पांना पण आम्ही बोलत होतो पण पप्पा नाही आले, कंटाळलेले ते. सुट्टी त्यांची घरी एन्जॉय करत होते. सो मी, प्रतीक आणि मम्मी आम्ही तिघे आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे तनिषला भेटायला. सो स्टे कनेक्टेड विथ अस. आता आम्ही आलो आहे तनिषच्या बिल्डिंग खाली. कोण आलंय? त्यांनी डोळ्याला एवढा मोठा चष्मा लागला ना, असा मोठ्या मोठ्या भिंगाचा. काय 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 आणलंय? काय आणलंय? बाबा कुठे गेलं? नाही का गावी? गावी बोलते गावी. गावाला तुला नाही गेलं? नाही का? सुट्टी नाही ना, स्कूलला जायचंय ना. होय ग, गावी गेले त्या. आज सकाळीच आम्ही, प्रतीक आणि मी, आम्ही दोघे सकाळीच बाहेर निघालेलो बिकॉज माझं थोडं काम होतं त्यासाठी. आणि आता जस्ट काम झालेलं आहे आणि प्रतीकचा लॅपटॉप रिपेअर करायचा होता. सो त्यासाठी आम्ही आता वाशीला आलेलो आणि ते पण झालेलं आहे. आणि सडनली मला माझ्या मम्मीचा फोन आला आणि तिने मला सांगितलं की आज हजबंड्स डे आहे. तिने असं फेसबुकमध्ये कुठेतरी बघितलं. तर आय डोंट नो इफ आज हजबंड डे आहे की नाही, बट त्या टाईमपासून प्रतीकला काहीतरी पाहिजे. सगळ्या दुकानात थांबून तो काय काय बघत होता. तर आज मी थिंक करते त्याला काहीतरी छोटंसं गिफ्ट द्यायला माझ्या एंडनी, बिकॉज मम्माने मला सांगितलं आहे की दे म्हणून. तर बघूया आता आम्ही विचार करतोय काय करायचं. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सगळ्यात पहिलं घरी चाललो आहे आम्ही, बिकॉज मम्मी घरी वेट करतात जेवायला. आय थिंक त्या जेवल्या पण असतील, पण जेवण बनवलं आहे फर्स्ट, म्हणून आम्ही चाललो आहे पहिलं घरी जाणार आहे. आणि घरी खाऊन वगैरे मग आम्ही विचार करणार कुठेतरी जायचा आणि बघणार काय करायचं आहे ते. सो प्लीज स्टे कनेक्टेड अँड वॉच द ब्लॉग टिल द एंड. सो काय तुमचा एक्सपेक्टेशन आहे हजबंड डेचे? एक्सपेक्टेशन तर लय जोरदार आहे. आता बघूया किती एक्सपेक्टेशन खरी उतरतेस. वुमन्स डे वर पण माझे खूप जोरदार एक्सपेक्टेशन होते, पण त्याचं सगळं काय झालेलं आहे तुम्हाला पण माहिती आहे. वुमेन्स डे वर्षातून एकदा येतो. हजबंड डेला हजबंडनी वाईफला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे असं मला माहिती आहे, असं वाटतं मला. त्यात पण आमचीच काशी बघा. चल तुला एक वडापाव देतो. मम्मी पण देते ना एक पाणीपुरी दे ना मग. सो गाईज, आम्ही दुपारी घरी आलेलो, जेवलो आणि झोपलो आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही चाललोय मॉलमध्ये फिरायला आणि काय फिरायला चाललोय. शॉपिंग करायला, फिरायला. मम्मी, मी आणि प्रतीक. बघा मम्मी रेडी झाली आहे. आमचे पप्पा ॲज युजल नाही, विंडो शॉपिंग करायला आम्ही चाललोय शॉपिंग करायला, ती पण विंडो. सो चला आमच्या बरोबर शॉपिंग करायला तुम्ही पण. Yeah.
घेतला आहे, पार्सल घेतलं आहे आणि पाणीपुरी पण खाल्ली आहे आणि आम्ही आता चाललोय घरी. पप्पा घरी वेट करतायत. तो घरी जाऊन जेवणार आहे. आज बाहेर नाही खाते, पण पार्सल घेऊन जातोय बिकॉज लेट झाला आहे थोडा आता ऑलरेडी. झालंय, आज शॉपिंग झाली, सगळं झालं आमचं. थोडं पाणीपुरी काल खायची थोडी इनकम्प्लीट राहिलेली तर ती पण खाऊन टाकली. काल थोडी क्रेविंग होत होती पण एक प्लेटच खाल्ली बिकॉज काल घरी जेवण होतं ऑलरेडी. तर म्हणून एक प्लेट सगळ्यांनी खाल्ली सांगतो. एक प्लेट आम्ही काल सगळ्यांनी खाल्ली, पण आम्हाला अजून खायची होती पाणीपुरी. तर आम्ही घरी जातोय आणि आमचं घरी छोटंसं सेलिब्रेशन आम्ही काहीतरी करणार आहे हजबंड्स डेचं. तर माझ्या मम्मीने बोललंय पण काय किती खरं आहे की नाही आय डोंट नो. आज माझ्या मम्मीने सांगितलेलं, जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं की आज हजबंड्स डे आहे. बट मी जेव्हा गुगलवर बघितलं तेव्हा नव्हता, 24 एप्रिलला शो करत होता हजबंड्स डे. बट तर ती बोलली की तू कर सेलिब्रेट, एवढं काय होतं. मग म्हणून आम्ही आज केलं, कारण की असंच टाइमपास करत होतो आम्ही, सुट्टी होती. तर असंच एक केक घेतला आहे. तो ॲक्च्युली बेसिकली आम्ही खायसाठी घेतला बिकॉज मम्मीने सांगितलेलं की त्यांच्या बड्डेला त्यांच्या फ्रेंड्सनी घेतलेला तो चांगला होता आणि आमच्यासाठी राहायलाच नाही. तर मग म्हणून आम्ही आता इकडे होतो तो घेतला. तर आता तो केक कट करणार आहे, खाणार आहे आणि गिफ्ट देणार आहे सगळ्यांना. छोटेसे गिफ्ट घेतलेत सगळ्यांना, तर ते देणार आहे आणि मग जेवून झाला आमचा डे संपला. सो आता आम्ही घरी आलो आहे आणि आम्ही आता केक कटिंग करणार आहे. सिद्धी से हाय बोल. हाय, माय नेम इज सिद्धी. हा, आता आपण काय करणार आहे? कोणाचा? ओके चला, सिट नेक्स्ट टू काका. जा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर. कोणाला? काका. हॅपी बर्थडे टू यू. आणि आज बर्थडे कोणाचाही नाहीये, पण जस्ट केक खायचा होता. खायचा होता म्हणून केक कापलेला आहे. हाऊ इज द केक? लाव त्यांना, लाव त्यांना, लाव त्यांना, लाव परत त्यांना लाव. बाबू त्यांना लाव केक. त्यांना लाव ना, काकांच्या तोंडाला लाव ना. हे जेवायचं आपल्याला. काय मस्त केक आहे, रसमलाई. रबडीवाला त्या कसा आहे सिद्धी? रबडीवाला आहे. कसा आहे? मस्त आहे ना. रबडीवाला नाही भेटला. रसमलाई आहे ना. हा रसमलाई आहे. खा, हातात घेऊन खा तू. हा तुम्ही तुमचं द्या पहिलं. हात भरू नका पप्पा, गिफ्ट भेटते आपल्याला. आणि खाऊ दे मग. आता आपल्याला असू देत, आपल्याला संपवायचंच आहे केक, तसं काय नाही. रसमलाई आहे मग. रसवालाई नाही, रसमलाई. सो हे मम्मीकडून गिफ्ट आहे पप्पांसाठी. आमच्या दोघींकडून आहे. थँक्यू. दोन. हो येस, घेतलं मी नाही घेतलं. आम्ही दोघींनी घेतलंय. टी शर्ट बघा चांगला आहे. आणि हे ह्याच्यासाठी जस्ट वन गिफ्ट. थँक्यू. आय पडलीस तर मजा येईल मला पण. तर आम्हाला हजबंड डे सांगून काहीतरी दिलंय, पण इथं काय कसला डे काय माहिती नाही आता. हजबंड डे पण आहे, पण असंच मम्मीला आता काय एवढे दिवस घेतलं नाही म्हणजे आज आम्ही नवीन डे ठेवलाय, सासू डे. सासू डे पण सासुडे आसुडे. सासरे डे, नवरा डे, सगळे डे आजच.
हा मम्मी आता त्या सगळ्या डेजला मिळून पगार डे म्हणतात. गाव पण ते एक करू आहे म्हणलीच का केकला. अगं मोठे पाचशे कशी घेतली कटाक.